किंवा काही स्टेप्स असतात का? जनरल मी सांगतो की अँजिओप्लास्टी तेव्हा गरजेची आहे क्लासिकली, की जेव्हा 70% आणि अधिक ब्लॉक असेल तर. 70 पेक्षा कमी ब्लॉक असेल तर त्याला काही करायची गरज नाही. म्हणजे फ्रँकली सांगायचं तर माणसाचं शरीर आहे. तुझ्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये 20-30% ब्लॉक इकडे-तिकडे असतो. ते सरळ असू शकत नाही. 70% का ठरवले, की तेव्हा ब्लॉकेजेस हे पुढचा रक्तपुरवठा कमी करतात. अर्थात हे जुनं विस्डम आहे. म्हणजे आता याच्यामध्ये खूप जास्ती टेक्नॉलॉजी आली. म्हणजे आपण जे नुसत्या अँजिओग्राफीमध्ये औषध टाकून जे एक्स-रे काढून त्याच्यामध्ये बघायचो, त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी आली, की हनी आय श्रंक द किडमध्ये आपण कसं तो माणूस, ते मुलं अशी आतनं जाऊन शरीरातनं जाऊन सगळं बघतात, तशी टेक्नॉलॉजी ॲक्चुअली आली आहे. ज्याला आपण आयव्हर्स ओसीटी म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये रक्तवाहिनीच्या आतमध्ये जाऊन ॲक्चुअली इमेजिंग करतो आपण, की बाबा ब्लॉक आहे का? किती प्रमाणामध्ये आहे, त्याच्यात कोलेस्ट्रॉल आहे का, कॅल्शियम आहे का, हे सगळं त्याच्यामध्ये सुंदररित्या होतं. ऑप्टिकल कोलॉनोस्कोपी म्हणजे ओ-सी-टी नावाचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्चुअली बघू शकता, की तुम्ही रक्तवाहिनीतनं फ्लाइट व्ह्यू असतो त्याच्यामध्ये, की तुम्ही जाता आतनं, ते स्टेन दिसतात. त्या लेव्हलचं इमेजिंग त्याच्यामध्ये आहे. आणि एखाद्या अँजिओप्लास्टी करायची गरज आहे की नाही, हे माणसाने सांगण्यापेक्षा आजकाल एआय या बाबतीत खूप पुढे जायला लागलंय. आपण 3D रेंडरिंग करून ह्याच्यामध्ये बघू शकतो. आणि एक सुंदर टेक्नॉलॉजी जी जगभरामध्ये मान्य प्राप्त आहे, की ज्याला आपण एफ-एफ-आर असं म्हणतो, फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह. म्हणजे आपण काय करतो, एखादा ब्लॉक आहे, ते एक प्रेशर वायर असते, त्याच्या ब्लॉकच्या पुढचं प्रेशर मोजते, अलीकडचं मोजते आणि सिग्निफिकंट ड्रॉप असेल तर कळतं की रक्तपुरवठा कमी आहे आणि मग अँजिओप्लास्टीची गरज आहे. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने गरज असेल तर आणि खरोखरच रक्तपुरवठा कमी होत असेल तरच अँजिओप्लास्टी.